आता पहिला दिवस आहे आजचा. अरे मेरा दूसरे हाथ से सरकारला किंवा एक वेगळा नॅरेटिव्ह सेट करण्याचा असा काय प्रयत्न. ज्याच्यामध्ये इतकं निर्विवाद प्रचंड बहुमत मिळालेलं आहे. आता हे ईव्हीएम किंवा हे असलं काही जे काढलं जातंय हा खरं तर रडीचा डाव आहे. आम्ही पण मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे. या निवडणुकीच्या ईव्हीएमला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. लोकसभेला ईव्हीएमनी 31 जागा महाविकास आघाडीला दिल्या त्यावेळेस ईव्हीएम खूप चांगलं होतं. पण हो जाणार निघालं 1:30 वाजता जाणार. मी मुख्यमंत्री दिलीपराव तर ऐका ना त्याच्यामध्ये 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला युतीला पक्षाला त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे. पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल. तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल. ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे. परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय. आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे. त्याला काही अर्थ नाही कारण सुरुवातीला हे सगळे आत बसले होते परंतु नंतर आमच्या 8-10 लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन असं खाली उतरताना काहींदा विचारलं पण कारण ते मी उतरताना ते नेमके बाहेर निघालेले होते. म्हणलं काय कुठं चाललंय ते म्हणले नाही असंच चाललं. मी आता काहींदा त्यांच्यातल्या विचारलं ते म्हणले हो आम्हाला सांगितलं की आज आपण शपथ घ्यायची नाही काही नवीन स्ट्रॅटेजी आहे. कोण म्हणतंय ईव्हीएम करताय कोण म्हणतंय अजून एक कुठला तरी मुद्दा त्यांनी काढलेला आहे. इन्कम टॅक्सचा काढला गेला मुद्दा. ते म्हणतात की तुम्ही सोबत गेलात भाजपसोबत म्हणून इन्कम टॅक्स दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने प्रफुल्ल पटेलांना मिळाला सगळ्यांना इतर याला काही अर्थ नाही. इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसाला लागत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी होती. चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो. या प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या. आम्ही आमची भूमिका मांडली. आता ह्यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला त्यांच्याबरोबर पण मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही. मी जर अतिशय दोषी असतो भ्रष्टाचारी असतो तर कपाकीच्यांनी माझ्याबरोबर कामच केलं नसतं. मला ही पदच मिळाली नसती. आज हा निवडणुकीचा राजकीय म्हणजे राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागू शकतो. मी तो न्याय मागत होतो. आमच्या वेगवेगळ्या इनकम टैक्स ने आपकी प्रॉपर्टी रिलीज की है उसको लेके अपोजिशन सवाल उठा रहा है. आता थांबे. आता मी काहींशी बोललो तर त्यांनी मला असं सांगितलं. मी त्यांना म्हणालो काही जण माझे आता सगळेच ओळखीचे सदस्य आहेत तर ते म्हणले आजच्या दिवस आम्ही ते थांबणार आहे. आता 1:30 वाजता मी मुख्यमंत्री दिलीप वळसे पाटील अजून एक आज काही राज्याचे विरोधी पक्ष नेते असणारे काही राज्याचे मंत्री असणारे विरोधी पक्ष नेते अशी अनेक पदं आमच्या पक्षाचे एकेकाळी प्रांताध्यक्ष असणारे सिनियर नेते मधुकरराव पिचड साहेबांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्याच्यावर त्यांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही आता दुपारी जातोय आणि परत लगेचच परत त्या ठिकाणी येतोय. मी बरेच वर्ष मला वाटतं त्यांच्या 7 टर्म झालेले आहेत.
अकोले विधानसभा मतदारसंघ नगर अहिल्यानगरमध्ये जो आहे त्या भागाचं त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं. एक आदिवासी समाजाचा नेता म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एक सिनियर मिनिस्टर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. भाजप शिवसेनेचं सरकार असताना आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच, आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो, एकत्र काँग्रेस होती, ते विरोधी पक्ष नेते म्हणून आमचे सभागृहात होते. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलं होतं. आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण त्यावेळेस तसे नवे होतो. परंतु ते अनेकदा वेगवेगळ्यांना भाषणं करायला द्यायचे. असं एक व्यक्तिमत्व होतं. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं कोणाचं काही चालत नाही. काल त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. मी ट्विट पण केलेलं होतं. मी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना, परमेश्वराला प्रार्थना करतो की या दुःखातनं पुन्हा एक उभं राहण्याची त्यांना ताकद मिळो, अशा प्रकारची परमेश्वराने ती प्रार्थना देखील करतो आणि त्यांना श्रद्धांजली पण अर्पण कशाच्या मंत्रिपदाच्या आज आणि उद्या आमच्या सगळ्या शपथा होतील. परवा दिवशी 10 वाजे नाही, उद्याच 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे स्पीकरचा. तो आम्ही भरू तिन्ही पक्षाच्या महायुतीच्या वतीनं, आमच्या सगळ्या घटक पक्षांच्या वतीनं. ते आज आता संध्याकाळी आम्ही कदाचित बसू किंवा आता जाताना पण त्याच्याबद्दलची चर्चा होईल. मागेही चर्चा त्याच्याबद्दल झालेली आहे आणि बहुतेक ते बिनविरोधच निवडून येतील, कारण 232-35 जागा आहे. दादा सध्या चर्चा ते सगळं झाल्यानंतर आमचा प्रयत्न आहे की 16 पासून नागपूरचं अधिवेशन येण्याची शक्यता आहे. ते ठरेल सगळ्यांचं मिळून. परंतु ते 16 पासून झालं तर त्याच्या आधी एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. कारण जरी प्रश्न उत्तराचे तास घेतले गेले नाही तरी बाकीचे बिलं ह्यावेळेस आमची बरीच आहेत. आम्हाला बिलं काढायची आणि बाकीचे पण काही कामकाज असतं. राष्ट्रवादीच्या वाट्याला किती येतील? आता आम्ही तुम्हाला ज्यावेळेस शपथा होतील ना त्याच वेळेस सांगू. जरा तुम्हाला तोपर्यंत आम्ही चर्चा आहे सध्या. फार आनंदी दिसतात, पण तितके आनंदी इतर सहकारी काही सल्ला नाही रे बाबा, सगळेच आनंदी दिसतात. आता तुम्ही प्रश्न विचारताना सगळे हसरे दिसतात का? काही नसतात, काही असतात. असं काही नाहीये. आपण कृपा करून त्याच्यातनं गैरअर्थ गैरसमज करून घेऊ नका. आमची सुरुवात चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे. आम्हाला 5 वर्ष चांगल्या प्रकारे कारभार करायचा. अरे नाही रे बाबा, ईवीएम को लेकर एमएलए हैं वो शपथ नहीं लेंगे, क्या कहना चाहेंगे दादा हिंदी में? अभी आज जो अपोजिशन वालों ने वॉकआउट किया है उनका कहना है कि ईवीएम के बारे में किया है. हमें पता नहीं, लेकिन आप जैसे मीडिया के लोग ही बोलते हैं कि कोई ईवीएम के बारे में हुआ है, कोई बोलता है और किसी कारण हुआ है. वैसे तो मैंने पहली दफा देखा है. चुनाव हुआ है, लोगों ने, वोटर ने जीत के दिया है और अभी यहाँ वॉकआउट करके कुछ होने वाला नहीं है. अगर उनको कुछ करना है तो इलेक्शन कमीशन के सामने जाना चाहिए. इलेक्शन कमीशन के तरफ से उनको अगर ऐसा लगा कि हमें न्याय नहीं मिल रहा है तो उन्होंने कोर्ट की स्टेप वहाँ जाना चाहिए. ऐसा उनका काम है. नहीं, ऐसा उन्होंने काम करना चाहिए. लेकिन वहाँ सीनियर कोई भी नहीं थे अंदर. मैंने जब वो बाहर जाते थे तब मैंने पूछा कि क्यों जा रहे, लेकिन सीनियर कोई नहीं था, इसीलिए किसी ने बताया नहीं कि क्या कारण है. खाली उन्होंने बताया कि हमें बताया गया है कि अभी वॉकआउट करना है, इसीलिए हम बाहर जा रहे हैं. आपकी जो प्रॉपर्टी अटैच थी इनकम टैक्स में, जो अपोजिशन के लीडर हैं वो उसके ऊपर सवाल उठा रहे हैं, वो रिलीज कर दी गई है इनकम टैक्स की तरफ से. क्या आपने शपथ लिया उसके बाद रिलीज कर दी गई, ऐसा विरोधकों को? उसके बारे में नो कमेंट्स. मराठी में नो कमेंट्स. मेरा अधिकार है ना. दादा ये बात है कि भाजपा की वॉशिंग मशीन कही जाती है. संजय राउत बोल रहे हैं कि यही तो भाजपा की खासियत है कि भाजपा के साथ जाने के साथ क्लीन होते हैं. मैं भाजपा के साथ कब गया हूँ?
कब गया हूँ बोल ना, 1.5 साल हो गया। तो 1.5 साल क्या हुआ? कुछ भी अगर उन्होंने जो भी एलिगेशन किया वो सच्ची, उसमें सच मानना पड़ेगा, ऐसा नहीं है। हर एक को अपील करने का अधिकार है और उन्होंने डिसीजन दिया है। पर ये आपको जानबूझकर बदनाम करने का फिर षड्यंत्र लग रहा है। मुझे उसके बारे में कुछ नहीं बात करनी है। थैंक यू वेरी मच। कमर दबा दिए।